नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 8 माय शिकणार आहोत। माय या पाठाचा हा सेशन क्रमांक दुसरा आहे। या आधील पाठामध्ये आपण कवितेचे सस्वर वाचन पाहिलेलं आहे। आता आपण कविता विस्तारित रूपात पाहूया। आतापर्यंत आपण कवितेमध्ये पाहिलं की कवी मोठे झालेले आहेत आणि त्यांना आपल्या आईच्या कष्टाची आठवण येत आहे की जेव्हा ते लहान होते, शिक्षणासाठी त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा आईने कवीला शिक्षणासाठी घरापासून लांब ठेवलेलं होतं। मग जेव्हा कवी सुट्टीमध्ये जेव्हा घरी यायचे तेव्हाच वर्णन करताना कवी म्हणतायत की सुट्टीमध्ये जेव्हा मी येत होतो घरी, उसनं पासनं आणून खाऊ घाले नाना परी, करू नको घाई म्हणे पोटभर खाय। बघा, आई ते आईच असते। सुट्टीमध्ये जेव्हा आईचं बाळ म्हणजेच कोण, कवी घरी येत होते तेव्हा कवी सांगतात की उसनं पासनं आणून खाऊ घाले नाना परी। नाना परी म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेने, वेगवेगळ्या पद्धतीने। आता बघा, जेव्हा कवी सुट्टीमध्ये घरी यायचे तेव्हा कवीच्या आईकडे आपल्या मुलाला 2 वेळचं अन्नपदार्थ देण्यासाठी कवीला आवडणारे पदार्थ नसायचे। मग तेव्हा आई काय करायची, शेजाऱ्यांपाजाऱ्यांकडनं उसनं घेऊन यायची। उसनं म्हणजे की आज माझ्याकडे ही वस्तू नाहीये तर तू मला दे, थोड्या दिवसांनी माझ्याकडे आल्यावर मी तुला पुन्हा देईन। तर असं उसनं घेऊन यायची आणि कवीसाठी काय करू आणि काय नको असं तिला होऊन जायचं आणि वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे पदार्थ आपल्या मुलाला ती खाऊ घालायची। आणि जेव्हा कवी जेवायला बसायचा तेव्हा आई म्हणायची करू नको घाई म्हणे पोटभर खाय। आईची माया इथे आपल्याला दिसून येते। आई आपल्या लेकराला म्हणायची की जेवताना घाई करू नको, कारण की आपण कधी कधी घाईघाईने जेवताना काय होतं, आपल्याला ठसका जातो किंवा मग गिळताना त्रास होतो। तर मग कवीला हा त्रास होऊ नये ही त्या पाठीमागची भावना। आणि आई सांगायची तू बाहेर राहतो, माहिती नाही तुला तिथे पोट भरून जेवायला मिळतं की नाही मिळत, म्हणून आई आपली काळजीने सांगायची की तू पोट भरून जेवून घे। पुढे कवी सांगतात की बाप महा रोज लावे माईच्या माग टुमणं। टुमणं म्हणजे की हट्ट धरणे, पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगणे। बाप म्हणजे वडील, महा म्हणजे माझे, लावे म्हणजे करणे, माईच्या म्हणजे आईच्या। आता मुलगा आपला मोठा होत आला होता। कवीचे वडील कवीच्या आईच्या पाठीमागे म्हणजे आई बरोबर हुज्जत घालायचे। काय सांगायचे, बस झालं शिक्षण याचं, घेऊ दे हाती रुमणं। आता बघा इथे शिक्षण हा शब्द कसा लिहिलेला आहे, इथे क आणि श आहे, तर आपल्याला क्ष क्षत्रियामधला लिहायचा आहे। रुमणं म्हणजे की नांगरणे, नांगर शेतामध्ये जे आपण पेरणी करण्यासाठी वगैरे नांगर वगैरे असतात ना, त्याला रुमणं म्हटलं जातं। मग कवीचे वडील आईच्या पाठी काय हट्ट धरायचे की आता हा मोठा झालेला आहे। आणि बघा, जेव्हा मुलगा मोठा होतो वडिलांना वाटतं की आता मुलाने आपल्याला आपल्या कामामध्ये मदत करावी। आता कवीचे वडील शेतकरी होते आणि त्यांना असं वाटायचं की आपला मुलगा मोठा झालेला आहे तर त्यांनी मला शेतामध्ये कामासाठी मदत करावी। म्हणून ते कवीचे वडील कवीच्या आईला सांगायचे की बस झालं आता याचं शिक्षण बंद करायचं शिक्षण आणि त्याला नांगर हातामध्ये पकडून मला शेतात मदत करायला सांग। असं रोज कवीचे वडील कवीच्या आईच्या पाठीमागे हट्ट धरायचे, टुमणं लावायचे, बस झालं आता याचं शिक्षण। मग आणि अजून काय म्हणायचे माहिती, कवीचे वडील शिकून शाणे कुठं मोठं साहेब होणार आहे। शिकून शाणे म्हणजे शिक्षण घेऊन, शिकून सवरून हा काय मोठा साहेब किंवा बॅरिस्टर वगैरे होणार नाही, तर याला पुढे पण शेतीच करायची आहे, तर कशाला उगाच याला शिक्षण घेण्याच्या पाठीमागे लागतेस, याला आता शेतामध्ये मला माझ्यावर मदत करायला यायला सांग। आता बघतो ना आपण, जेव्हा आपल्याला वडिलांकडून एखादी गोष्ट पाहिजे असते ना, तेव्हा मुलं काय करतात, आईला थोडी मस्का लावत असतात की नाही, आईच्या पाठी हट्ट धरतात। जर तुम्हाला सहलीला वगैरे जायचं असेल
आता सहलीला जायचं म्हटल्यावर ते आपल्याला सहलीसाठी पैसे भरावे लागतात आणि आई तर काय पैसे, आईकडे पैसे असतात पण जोपर्यंत वडिलांची परमिशन मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आई सुद्धा हो म्हणत नाही. म्हणून आईच्या पाठी आपण हट्ट धरतो, टुमणं लावतो आईच्या पाठीमागे की मला पप्पांना सांग हो म्हणायला पैसे द्यायला. तसंच वडिलांना सुद्धा जर मुलांकडनं काही गोष्टी करून घ्यायच्या असतात ना तर त्यांना वडील सुद्धा आईच्या पाठीमागे काही टुमणं लावतात. म्हणजे बाप लेकांमधलं मध्यस्थी जो स्थान असतं ते कोणाचं असतं, आईचं. मध्यस्थी मार्ग जो असतो तो आई. तर इथे सुद्धा कवीचे वडील कवीने शिक्षण घेऊ नये, त्यांनी शेतामध्ये त्यांना मदत करावी असं त्यांची इच्छा होती. पण माय म्हणे तुम्हाला माया गयाची आहे आण, भलतं सलतं सांगून त्याचे भरू नका कान. मग आता बघा, माय म्हणजे कवीची आई सांगायची की तुम्हाला म्हणजे कोणाला, वडिलांना, माया माझ्या गयाची आहे आण. आण म्हणजे शपथ, हाय म्हणजे आहे, गयाची म्हणजे गळ्याची. तर काय सांगायची की तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे, तुम्ही माझ्या मुलाला भलतं सालतं सांगून त्याचे कान नका भरू. भलतं सलतं सांगून त्याचे कान नका भरू म्हणजे बघा, आता वडिलांना असं वाटत असतं की मुलांनी शिक्षण शिक्षण न घेण्यापेक्षा आहे ना मला शेतामध्ये येऊन मदत करावी, स्वतःच्या शेतामध्ये कष्ट करावे आणि शिक्षण आपण सोडून द्यावा. त्याच्यासाठी वडील मग मुलाला समजवण्याचा प्रयत्न करायचे. पण त्यावेळेस आईला असं वाटायचं की नाही, माझ्या मुलाने शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. आता पाहायला गेलं तर कवीची जी आई होती ती स्वतः अशिक्षित होती, पण तिला पुढे शिक्षणाचं महत्व माहीत होतं. म्हणून तिला असं वाटत होतं की माझ्या मुलाने आमच्यासारखं अडाणी राहू नये. कारण की तिला माहित होतं अडाणी राहिल्यावरती त्यांची जी अवस्था आहे, त्यांची जी परिस्थिती आहे किंवा त्यांची जी काही आज अवस्था आहे ती शिक्षण न घेतल्यामुळे आहे. तर माझ्या मुलाची सुद्धा अवस्था अशी होऊ नये, त्याने सुशिक्षित व्हावं, मोठं व्हावं असं तिचं स्वप्न होतं. म्हणून ती वडिलांना समजायचा प्रयत्न करायची. आणि बघा, जेव्हा वडील ऐकायचे नाहीत मग ती काय सांगायची, तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे, तुम्ही भलतं सलतं सांगून मुलाला शिक्षणापासून लांब करू नका. भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्णा माय. भरून येत डोळ्यात, डोळ्यात म्हणजे डोळ्यात, तिच्या म्हणजे आईच्या, तापी पूर्णा माय. आता इथे बघा, ही तापी आणि पूर्णा नदीची नावं आहेत आणि ह्या दोन्ही नद्या आहेत ना खानदेशामध्ये आहेत. मग पूर्णा माय, नद्यांना सुद्धा माय म्हटलेलं आहे. मग बघा, जेव्हा तापी आणि पूर्णा माय भरून येणे, डोळ्यात भरून येणे म्हणजे जेव्हा एखाद्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी येतात ना तेव्हा आपण म्हणतो गंगा यमुना वाहायला लागल्यात, म्हणजे ती उपमा दिली जाते. तर मी इथे सुद्धा कवीने उपमा दिलेली आहे की जेव्हा कवीच्या आईच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागायची, ती रडायला लागायची, तर त्याची उपमा काय दिलेली आहे कवीने की तापी पूर्णा माय व्हायला लागायच्या डोळ्यातून, म्हणजे अश्रू व्हायला लागायच्या. आता तुम्हाला माहिती असेल, जर एखाद्या स्त्रीची सवय असते, जर एखादी गोष्ट तिचे पूर्ण होत नसेल तर तिला लगेच रडायला येतं आणि मग रडून ती आपली भावना व्यक्त करत असते. मग इथे सुद्धा कवीची आई जरी अशिक्षित होती तरी ती आपल्या कवीच्या वडिलांना पूर्णपणे समजवायचा प्रयत्न करत होती की आपल्या मुलाने शिक्षण घेणं महत्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही त्याला भलतं सलतं असं शिक्षणाविरुद्ध किंवा शेतात कामं करण्याबद्दल तुम्ही त्याला समजूत घालू नका. आणि हे समजत असताना तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागायच्या. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणे कवा दिसन सांग मले राजा तुही राणी. आता बघा, कवी सांगतायत की जेव्हा बघा कधी ती एकदा आई मुलाला समजवायची, कधी वडिलांना समजवायची आणि एकीकडे वडिलांना समजून झाल्यानंतर ती मुलाकडे पाहायची आणि मुलाबरोबर गप्पा मारायची, सांगायची बाळा तुझं शिक्षण पूर्ण कर, तुझ्या शिक्षणासाठी हवे ते मी कष्ट करेन, मला कितीही कष्ट झाले तरी चालेल, पण तू तुझं शिक्षण पूर्ण कर. आणि अशी मुलाची समजूत घालत असताना कधी जेव्हा मुलगा मोठा झाला आणि तो त्याच्या पायावरती उभा राहिला तेव्हा मग एकदा अचानक बोलता बोलता कवी सांगतात की आईच्या डोळ्यातून पाणी आलं आणि काय म्हटली ती, म्हणे, म्हणे म्हणजे म्हटली, कवा म्हणजे केव्हा, दिसन म्हणजे दिसणे, सांग मले म्हणजे मला, राजा म्हणजे आपल्या मुलाला उद्देशून म्हटलेलं आहे की राजा, तुही म्हणजे तुझी, राणी म्हणजे राजाची पत्नी असते ती राणी, म्हणजे आपल्या मुलाची पत्नी म्हणजे सून. तर मग आता इथे कवीने त्याच्या आईची एक छोटीशी इच्छा सांगितलेली आहे
या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय, की कवीला आई म्हणत आहे की बाळा, आता तू मोठा झालेला आहे आणि माझी इच्छा आहे की मला तुझे राणी पाहायची आहे, म्हणजे मला तुझी पत्नी पाहिजे आहे. या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय. आता बघा, दुधावरची साय म्हणजे काय असं, काय बघा, आपण जेव्हा दूध खूप तापवतो, आटवतो आणि त्याच्यावर दुधावरती जी साय येते, ती दुधावरची साय म्हणजे कसं, त्या दुधाचं पूर्ण पौष्टिकता त्याच्यामध्ये असते, म्हणजेच काय, ते दुधावरची सुख असतं. मग इथे सुद्धा कवीच्या आईला एक शेवटची इच्छा आहे की ती काय म्हणत आहे, मुलाला सांगत आहे की माझी एक शेवटची इच्छा आहे की मला सुद्धा तुझं लग्न झालेलं पाहायचं आहे, मला सुद्धा तुझ्या माझ्या नातवंडांना, तुझ्या मुलाबाळांना खेळायचं आहे आणि ह्याच्यात मला फार सुखी होईल. म्हणजे इथे तिला तिच्यामध्ये तिचं सुख कशामध्ये, की आपल्या मुलाचं भलं व्हावं, त्याच्या मुलाबाळांना मी खेळवावं. जशा प्रकारे दुधावरची साय असते तशीच मला सुद्धा मला नातवंडांना खेळवून मला सुखाचा अनुभव घ्यायचा आहे. मला माझ्या जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू लग्न कर आणि मला नातवंडांचं तोंड पाहू दे. म्हणून वाटते मले तूही भरावं सुखाने ओटी. आता बघा, जेव्हा आईविषयी आपण कधीही काही बोलत असतो तर आपले शब्द फार कमी पडतात, तोकडे पडतात. आईची अशीच एक कविता आहे फमू शिंदे यांची, आई. आई म्हणजे काय असते, आई म्हणजे काय असते. आई म्हणजे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई म्हणजे नेमकं काय असतं, लेकराची माय असते. लेकराची माय असते, लंगड्याची पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते. आई एक गजबजलेलं गाव असते. आई एक शिदोरी असते, जी सरतही नाही, उरतही नाही. तर अशा ह्या आईने बघा, आईशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे. ती दिवस रात्र मुलांच्या भल्यासाठी कष्ट करत असते आणि हे कष्ट उपसताना कुठेही ती जाणीव होऊन देत नाही की तिला कष्ट होत आहेत. आणि ह्या अशा आईचे उपकार आपण कधीच फेडू शकणार नाही. म्हणूनच म्हटलं जातं की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. की बघा, आपण कितीही मोठे झालो, कितीही जीवनामध्ये यशस्वी झाले, तरी आईचे पांग आपण कधीच फेडू शकणार नाही. म्हणून कवी आईच्या ह्या उपकाराची जाणीव ठेवून कृतज्ञतेने शेवटी कवितेच्या शेवटी म्हणून पाहतायत की म्हणून वाटते मले तुही भराव सुखानं ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी, अन ठेवावे माय घट्ट धरून तुये पाय. आता बघा, कवीची काय कल्पना आहे की म्हणून वाटते की जे तू माझ्यासाठी जे कष्ट केलेले आहेत, जे त्रास तू माझ्यासाठी सहन केलेला आहे, त्याचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. म्हणून मला असं वाटतं की तूही भरावी सुखानं ओटी, की मी माझ्या जीवनातील तुला हवं ते सुख मी देण्यासाठी तयार आहे, की तुला जे सुख हवे. आता आईने एक छोटीशी इच्छा कवीकडे व्यक्त केली आणि तो म्हणतो की हेच काय, हे तर खूपच छोटे गोष्ट आहे, पण याच्यापेक्षा जी काही मोठे सुख तुझ्यासाठी असेल ना, ते मी सगळं तुझ्या चरणाशी आणून टाकेन. आता बघा, आपण ओटी कोणाची भरतो, सुहासनीची ओटी भरली जाते आणि दुसरी कोणाची ओटी भरली जाते, देवीची आपण ओटी भरतो. तसंच इथे कवीने आपल्या आईला देवी स्वरूप मानलेलं आहे आणि कवी म्हणत आहे की मी तुझी सुखाने ओटी भरायला तयार आहे. म्हणजे काय, की आईला देवी स्वरूप मानून जसं आपण देवीला ओटी भरतो, तसंच सुखरूपी ओटी कवी आईच्या चरणी अर्पण करू इच्छितात. आणि आई विषयी ते बोलताना की मी आईचे उपकार कधीच फेडू शकणार नाही, म्हणून कवी म्हणतात की पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी, की जर मी ह्या जन्मी मेलो तर पुन्हा माझा जन्म पुढच्या जन्मी जर मी मुलगा म्हणून जन्माला आलो, मनुष्य म्हणून जन्माला आलो, तर माझी शेवटची इच्छा काय असेल की मी पुन्हा एकदा तुझ्याच पोटी लेकरू म्हणून जन्माला यावं. अन ठेवावे माय घट्ट धरून तुझे पाय. बघा, आणि शेवटी कवी जाता जाता आपल्याला काय सांगत आहेत, कवीची इच्छा आहे की अन ठेवावे माय घट्ट धरून तुझे पाय, की तुझ्या चरणाजवळ पाय घट्ट म्हणजे घट्ट पकडणे, म्हणजे पकडून ठेवणे. काय, पाय म्हणजे चरण. तर म्हणतो की माझ्या जीवनाच्या शेवटपर्यंत मी तुझ्या चरणाजवळ मला स्थान दे,
मी घट्ट तुझे चरण पकडून ठेवेन, कारण की काय, मला माहिती की तुझे चरणाजवळ मी जर पकडून ठेवले तर तू मला कधीच अंतर देणार नाही. म्हणून कवी म्हणतात की शेवटपर्यंत मी तुझे चरण पकडून ठेवणार आणि तू मला आशीर्वाद देत राहा. आपण बघा पाया पडतो आणि आपल्याला मोठे लोक आशीर्वाद देतात. तसेच कवी सांगत आहेत की मी नेहमी तुझ्या चरणाजवळ राहणार, माझं मस्तक तुझ्या चरणाजवळ नेहमी झुकणार आणि तू आनंदाने मला आशीर्वाद देत राहा. आता बघा, जेव्हा आई वडील आपल्याला आशीर्वाद देतात, भरभरून आशीर्वाद देतात, तेच आपल्यासाठी खूप सुखा समाधानाचं असतं, कारण की आई वडिलांनी दिलेले आशीर्वाद आपल्याला नेहमी नेहमी पुढे यशस्वी करत असतात. तर मग कवी सुद्धा ह्या कवितेच्या ओळीतून आपल्याला हे सांगू इच्छितात की जसं आपण ईश्वराला कधी अंतर देऊ शकत नाही, असं म्हटलं जातं की ईश्वर सगळ्या ठिकाणी राहू शकत नाही किंवा येऊ शकत नाही. त्यामुळे ईश्वराने काय केली, आईची निर्मिती केली. आ ई ह्या दोन शब्दाचा अर्थ, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. तर आपल्या आतमध्ये आपले आत्मा ह्या ईश्वराने दिलेला आहे. म्हणजेच कोणत्या ईश्वराने, तर ममता रूपी, माय रूपी, आई रूपी ईश्वराने आपल्याला हे जीवन दिलेलं आहे. तर आपलं हे पूर्ण जीवन आईसाठी नेहमी समर्पित असलं पाहिजे. आज आपण पाहतो की छोट्या छोट्या गोष्टींवर आपण आई वडिलांना खूप दुःख देत असतो. तर आपल्याला याची जाणीव असली पाहिजे की आज आपण त्यांना दुःख देतो, पण आपल्या सुखासाठी त्यांनी किती अपार कष्ट केलेले आहेत. तर ह्या कष्टाची, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आपण ठेवली पाहिजे. अशा ह्या आई या कवितेबद्दल, माय ह्या कवितेबद्दल बोलताना खरोखर आपले शब्द तुकडे पडतात, निशब्द होऊन जातो आपण. खरंच विद्यार्थी मित्रांनो, ही कविता अभ्यासताना आपल्याला आपल्या माऊलीचे, आपले देवतेचे, आपल्या आईचे साक्षात ईश्वर म्हणून स्वरूप समोर येतं. ह्या कवितेच्या माध्यमातून कवीने त्यांच्या आईने घेतलेले कष्ट, स्वतः अशिक्षित असून सुद्धा मुलाला साक्षर करण्याचे जे प्रयत्न होते ते दिसून येतात. या कवितेच्या माध्यमातून मुलाचे आईविषयी असलेले भावना आपल्याला समजून आलेली आहे. ही कविता इथे संपते. आपण कवितेचा जो स्वाध्याय आहे तो पुढील भागात शिकणार आहोत. धन्यवाद.